क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल श्री एंटरप्राइजेस धुळे, स्ट्राईकला असतील घणाघाती फलंदाजीने आपलं सर्वांचं लक्ष वेधून घेणारे ॲडव्होकेट रुपेश, नॉन स्ट्राईकला असतील जळगाव जिल्हा पोलीस दलातील हर्षल पाटील, गोलंदाजीची सुरुवात करतील विक्की उर्फ अनिल पाटील. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा, अवांतर धाव आणि खातं उघडतंय फलंदाजी करणाऱ्या संघाचं. पिरन नाटू पाटील या संघाचे संचालक रावसाहेब पाटील धुपेकर आणि श्री एजन्सीज धुळेचे संचालक मनोज सनेर उर्फ विक्की डॉक्टर हातेडकर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या दोन लोकांचे संघ आहेत आणि मैदानात जर उपस्थित असतील तर आपलं सहर्ष स्वागत. दोन अतिरिक्त धावा, तिसरी अतिरिक्त धाव. द स्टाइलिश मॅन फ्रॉम नाशिक मिस्टर मयूर सोनोने सर, उत्कृष्ट पंच, आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीसाठी स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अलॉंग द कार्पेट कॉपीबुक स्टाईल ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव मिळते. बॅटने येणारी ही पहिली धाव. ह्यावेळेस रुपेशने सावध सुरुवात केलेली आहे. या अगोदर काही सामन्यात चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करत त्याने खातं उघडलेलं होतं. आता मात्र माहिती आहे महत्वाचा सामना आहे. एक पाऊल दूर आहेत फायनल पासून. जो संघ जिंकेल तो मराठा प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये प्रवेश करेल. इम्प्रोवायझेशन आणि 4 धावा. स्विच हिट हर्षल सुभाष पाटील, जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्टार खेळाडू. शांताराम दादा पाटील रुखणखेडा या चौकाराचे प्रायोजक. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या पर्वाचा आजचा शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशीचा हा पहिला उपांत्य फेरीचा सामना. पुन्हा एकदा तोच फटका. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर झालेलं नाही, कुठलाही संपर्क नाहीये. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार, काझीपुरा पवार कन्स्ट्रक्शन कंपनी PCC चे संचालक माननीय श्री रवींद्र दंगल पवार या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. ऑफस्टंपच्या बाहेर वॅकंट एरिया आहे. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. पॉइंटचा खेळाडू धावतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. बघा गेले 2 दिवस पाऊस झालेला आहे. आउटफील्ड थोडंसं हेवी असेल. बॉल वेगाने ट्रॅव्हल करणार नाहीये, परंतु संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे शरीफ आणि पठाण यांच्या टीमला, ज्यांनी आज मैदान आपल्यासाठी खेळण्यालायक केलेलं आहे. विकेट. यावेळेस शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. 1 बाउन्स चौकार. आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. पुन्हा एकदा विक्की. यावेळेस पहिल्यापासूनच मन बनवलेलं होतं की मला हा फटका खेळायचा आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट जर खेळला असता तर चौकार किंवा षटकार मिळाला असता, कारण की हा फुल टॉस चेंडू होता. परंतु अगोदरच विचार करून ठेवलेला होता की मला हाच फटका खेळायचा आहे आणि फटका फसलाय. धाव मिळालेली नाहीये. पहिलं षटक समाप्त. 14 धावा बिनबाद 14. पिरन नाटू पाटील फाउंडेशन संघ टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना. या स्पर्धेच्या चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम फाउंडेशन, रोहित दादा निकम. फूड प्रायोजक, फूड स्पॉन्सर्स ज्ञान योग फाउंडेशन. प्लेयर डगआउटचे प्रायोजक बळीराजा सीड्स आणि PB पाटील रावसाहेब. गोलंदाजी यांचे प्रायोजक आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील, बहुउद्देशीय संस्था भारडू, माननीय श्री ललित पाटील.
फलंदाजी एंडचे प्रायोजक ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. टॉस का बॉसचे प्रायोजक संदीप इंग्लिश अकॅडमीचे श्री संदीप पाटील सर. यश पाटीलच्या या चेंडूला उडवलेला एक संधी निर्माण होते. क्षेत्ररक्षक धावताय परंतु पोहोचू शकणार नाहीये. एकच धाव मिळेल. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. चला सातपुडा ॲग्रोचे क्रिश पाटील यांनी मंचाकडे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. कर्णधार अमोल पाटील आपण सुद्धा मंचाकडे यायचंय. या ठिकाणी अबोव द वेस्ट हाईटचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. बघूया पंच तिसरे पंच नो बॉल देतात का. फेअर डिलिव्हरी. चेंडू यावेळेस डीप होत होता. शुभम भाऊ चौधरी सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सोबतच चोपडा प्रीमियर लीग CPLचे विद्यमान अध्यक्ष भगवान नाना आपलं सुद्धा स्वागत. यावेळेस कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. पहिला बळी मिळवलेला आहे यश पाटीलने. 16 धावा. पिरन नाटू पाटील फाउंडेशनचा भरोशाचा सलामीवीर तंबूत परततोय. रुपेश पाटील यांना परतावा लागेल. एक गडी बाद 16 धावा. अँडी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक आणि आपले या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक निरंजन भाऊ सोनवणे यांच्या हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत क्रिश यांना. आणि द मॅन फ्रॉम गोरगावले शशिकांत पाटील आता मैदानात. भैया मिस्त्री या नावाने आपल्या मित्रपरिवारामध्ये परिचित. चला आणि बघा क्रिश सुद्धा आता सामनावीराचा पुरस्कार स्वीकार करतोय. तो सुद्धा गोरगावल्याचा आहे. अंबर सर ज्यांनी आज चांगली फटकेबाजी केली होती ते सुद्धा गोरगावल्याचे आहेत. पंकज महाजन उर्फ चाचू हा सुद्धा गुर्जर प्रीमियर लीगचा स्टार खेळाडू हा सुद्धा गोरगावल्याचा आहे. तर स्टार खेळाडूंचा भरणा असलेलं गाव आपण म्हणूया गोरगावले. स्वप्नील पाटील सुद्धा गोरगावल्याचे आहेत. परंतु व्हेरिटो इंजिनिअरिंगचा संघ बाद फेरीत पोहोचू शकलेला नाहीये. शशिकांत पाटील यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 18 धावा झालेल्या आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. स्क्वेअर लेगचा सौरभ चेंडू अडवतोय. दरम्यान एक धाव घेतोय शशिकांत. नंदकुमार देशमुख सर, भगवान नाना, सोबतच तेज किरण राजपूत, युवा दर्शन माळी सर्वांचं स्वागत. हलक्या हाताने खेळून धाव घेण्याचा प्रयत्न, चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न होता. दुसरे षटक संपलेलं आहे. 19 धावा, एक गडी बाद. यश पाटील यांनी या षटकात 5 धावा देत एक महत्त्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. ॲडव्होकेट रुपेश यांना तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनीदादा हातेडचे रहिवासी या स्पर्धेचे स्लीव प्रायोजक.
कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज, श्री सुनील पाटील हिंगोणेकर, धनश्री इन्व्हेस्टमेंट राहुल दादा पाटील या स्पर्धेचे मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक. शॉट ऑफ लाईन चेंडू, फटका फसलेला दिसतोय, चेंडू हवेत. आणि बघा मी सांगितलं होतं की हवा कुठल्याही संघासाठी दशा आणि दिशा बदलवणारी ठरू शकते. हा फटका तितकासा बॅटवर चांगल्या पद्धतीने आलेला नव्हता, परंतु हवेच्या फ्लो बरोबर हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चालला गेलेला आहे. षटकार आलाय शशिकांत पाटीलच्या बॅटमधून. हा पहिला षटकार असेल आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील, जळगाव. लो फुलटॉस, चांगला ड्राईव्ह, वाईडिश लॉंग ऑफ कडे एक धाव घेतलेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि नाकारलेली आहे. चांगली कॉलिंग. बघा दुसरी धाव घेण्याची संधी जर आपल्याला निर्माण करायची असेल तर पहिली धाव आपल्याला वेगात धावावी लागेल. या ठिकाणी 2 धावा झाल्या असत्या, परंतु पहिली धाव आरामात घेतलेली होती. फुल टॉस चेंडू आणि डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, जळगाव. चला, एका मोटरसायकलची चाबी हरवलेली आहे, जर कोणाला सापडली तर कृपया लवकरात लवकर ती कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची. चला, चाबी सापडलेली आहे. आयोजन समितीचं खूप खूप आभार. सूर्यकांत दादांचं जास्त आभार. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. 34 धावा, तिसरं षटक सुरू आहे. शेवटचा चेंडू अँडी यांचा. हर्षल पाटील 10 चेंडू 19 धावा, तर भैया मिस्त्री 4 चेंडू 10 धावा. यावेळेस हा चेंडू चांगल्या पद्धतीने संपर्कित केलेला आहे आणि टोलवलेला आहे. गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. या स्पर्धेसाठी जे बॉल आपण यूज करत आहोत त्या बॉलचे स्पॉन्सर्स आबासाहेब सुनील पाटील वाळकी. 40 धावा, 3 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद. हर्षल सुभाष पाटील 11 चेंडू 25 धावा. बाद होणारे एकमेव फलंदाज, घणाघाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेले ॲडव्होकेट रुपेश पाटील, भूमिपुत्र सर्व्हिसेस, स्वराज्यातील मावळ्यांच्या कटआउट्सचे प्रायोजक. अंपायर जर्सी प्रायोजक ॲडव्होकेट श्री रुपेशजी पाटील. ओव्हरपेच चेंडूला टोलवलेलं आहे. कृष्णाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. चेंडू सीमा पार, मिळतोय षटकार, 6 धावा. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. भैया मिस्त्री अर्थात शशिकांत पाटील, मॅन फ्रॉम गोरगावले, चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. यावेळेस मात्र हा आत्मघातकी फटका होता असं म्हणावं लागेल. चुकीच्या एंडला थ्रो. हा नो बॉल असेल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट.
कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. दरम्यान एक मोटरसायकलची चाबी हरवलेली आहे. जर ती चाबी सापडली तर कॉमेंट्री बॉक्समध्ये घेऊन यायची. 46 धावा, चौथं षटक सुरू आहे. दीपराज पाटील 48 धावा झालेले आहेत. सेल्फी पॉइंट स्पॉन्सर्स बिर्याणी हाऊस, व्हेरिटो इंजिनिअरिंग या स्पर्धेच्या यूट्यूब लाईव्हचे प्रायोजक. चांगला फटका लॉंगॉनच्या दिशेने. महेंद्र बाहुबली यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला उपांत्य फेरीचा सामना मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 3. यावेळेस या चेंडूला टोलवलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू हवेत आणि सरळ हातात. चला, छोटीशी परंतु उपयुक्त खेळी केलेली आहे शशिकांत पाटील यांनी. यश यांनी चांगला झेल टिपलेला आहे. शशिकांत पाटील कॉट, यश बोल्ड, दीपराज. दीपराज या स्पर्धेतील एकमेव शतकवीर खेळाडू. यावर्षी आपल्याला एक नवा स्टार गवसलेला आहे मराठा प्रीमियर लीगच्या माध्यमातून, जो आता येणाऱ्या काळात चोपडा क्रिकेटवर राज्य करण्याचा प्रयत्न करेल. दीपराज पाटील. सचिन नवीन फलंदाज. लागोपाठ दुसरा बळी. सचिन आले आणि सचिन गेले. महेंद्र बाहुबली यांनी चांगला झेल टिपलेला आहे. महेंद्र बाहुबली हे कार्तिक फुटवेअरचे संचालक आहेत. आपल्याला जर आकर्षक शूज हवे असतील तर आपण कार्तिक फुटवेअरला नक्की भेट देऊ शकतात. आयोजन समितीच्या सदस्यांना विनंती असेल की मैदानाच्या चारही बाजूला बसायचे, जेणेकरून बॉल आणण्यासाठी आपल्याला त्रास होणार नाही. मिश्रण ग्रुपचे बरेचसे जे खेळाडू आहेत ते या स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत, त्यांना विनंती असेल शॉट ऑफ लेन बॅकफुटवर जाऊन चांगला फटका पूल केलेला आहे. कृष्णा थोडासा अडखळतोय, चेंडू अडवतोय, यष्टीरक्षकाकडे परत करतोय. दरम्यान एक धाव घेण्याची संधी. तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा शैलीबद्दल विचारणा. मराठा प्रीमियर लीग पर्व 3 हा पहिला उपांत्य फेरीचा सामना. जो संघ सामना जिंकेल तो या स्पर्धेत अंतिम फेरी दाखल होणारा पहिला संघ ठरेल. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल, पवार काजीपुरा, पवार कन्स्ट्रक्शन कंपनी. आणि चषकांचे प्रायोजक रोहित दादा निकम फाउंडेशन, रोहित दादा निकम. फेअर डिलिव्हरी, वैध चेंडू. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. दीपराज स्ट्राईकला असतील. स्टार हर्षल. शॉट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. कृष्णा चांगलं क्षेत्ररक्षण. कृष्णाला आज गोलंदाजी मिळते का ते बघायचंय. एक्कावन्न धावा झालेल्या आहेत. अर्धशतक पार झालेलं आहे. 4 षटकांची समाप्ती. आणि आपण बघू शकतो कॉलेजच्या काही युवती या सामन्याचा आनंद घेताना. नक्कीच क्रिकेटचा आनंद घ्या, परंतु आपल्या क्लासला बंक करू नका. नो बॉलचा इशारा, पुल केलेला आहे. धाव मात्र घेतलेली नाहीये. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवतील आणि पुढच्या फ्री हिटवर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल हर्षल यांचा. अविनाश माळी
उत्कृष्ट खेळाडू, आपलं खूप खूप स्वागत. तोरणा हॉटेलचे संचालक पंकज नरवाडे आलेले आहेत. हो हो हो, हर्षल या चेंडूला फोडायचा विचार होता वाटतं. नो बॉलचा इशारा आलेला आहे. 2 टप्पे होते. पुन्हा एकदा फ्री हिट. आत्मघातकी फटका, डॉट बॉल, झील टिपलेला आहे, परंतु फ्री हिटमुळे फलंदाज सुरक्षित. सत्तावीस धावा केलेल्या आहेत हर्षल यांनी, आणि हा जर षटकार असेल तर 33 धावा झालेल्या आहेत हर्षल यांचा. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. अशा पद्धतीने आखूड टप्प्याचे चेंडू आपण हर्षल सारख्या सेट फलंदाजाला देऊ शकत नाही. आणि लीग सामन्यांमध्ये हर्षल यांची बॅट जरी तळपली नसली तरी आता महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्यांची बॅट तळपताना दिसते. संघाला गरज असताना चांगली फलंदाजी करतायत. नो बॉल, पुन्हा एकदा फ्री हिट, पुन्हा एकदा फुकट फटका. ऑन साइडला मोठा फटका. चेंडू काउस कॉर्नरकडे, सीमा रेषा पार. चेंडूने घेतली आहे गगन भरारी. चेंडू झालाय सीमा रेषा पार फरारी. षटकार आलेला आहे, तो सुद्धा गगनचुंबी. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला, हर्षल पाटील यांना बोनस धावा मिळत आहेत. असं नाहीये की फक्त खराब गोलंदाजीला हर्षल पाटील मारतात, चांगल्या गोलंदाजाला सुद्धा मारतात. सहासष्ट धावा, 3 गडी बाद. बघा, पिरन नाटू पाटील या संघासाठी त्यांची गोलंदाजी ही नेहमी डोकेदुखीचा विषय ठरलेली आहे. 71 धावांचा सामना सुद्धा त्यांचा फसलेला होता. थोडक्यात बचावलेले आहेत, कारण की संग्रामसिंग निंबाळकर नावाचं खेळाडू जर त्यांच्या संघात नसता तर ते माझ्या मते लीग स्टेजला या स्पर्धेच्या बाहेर होते. चला, कृष्णा यांचा हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने, षटकार. यावेळेस हर्षल यांना बोनस धावा मिळत आहेत. मी तर म्हणेल की गोलंदाजी करणारा संघ धावा लुटवतोय आणि महत्वाच्या क्षणी हे महागात पडू शकतं. लेग स्टंपकडे जाणारा चेंडू, नो बॉलचा इशारा. गोलंदाजाच्या ॲक्शनसाठी दिला गेलेला हा नो बॉल. हर्षल पाटील आपल्या अर्धशतकापासून 5 धावा दूर. 21 चेंडू 45 धावा. यावेळेस फटका फसलेला आहे, परंतु फ्री हिट आहे. डायरेक्ट हिटची आवश्यकता. शेवटचा चेंडू. संदीप पाटील 22 चेंडू 46 धावा काढलेल्या आहे हर्षल यांनी. 74 धावा. तर 5 ओव्हरच्या या फॉर्मॅटमध्ये सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारलेली आहे पिरन नाटू पाटील या संघाने. या अगोदर सुद्धा 71 धावा केलेल्या होत्या. डॉट बॉल आणि फलंदाज धावबाद.
संदीप बाद होतील. 4 गडी बाद, 74 धावा केलेल्या आहे. पिरन नाटू पाटील फाउंडेशन संघाने आपल्या निर्धारित 5 षटकात. रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी डाव संपलेला आहे. आपल्या निर्धारित 5 षटकांमध्ये पिरन नाटू पाटील फाउंडेशनने 74 धावा केलेल्या आहे आणि श्री एंटरप्राइजेस धुळे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 75 धावांचं लक्ष्य. Every drop treated, every molecule moved, every industry advanced. In the quiet hum of precision engineering, a silent force drives the world forward. That force is Verito Engineering Private Limited. What began as a vision to solve complex mixing and dosing challenges has grown into a global name synonymous with reliability, innovation, and impact. From the heart of India, we are building technologies that shape the future of industries worldwide. With 2 state-of-the-art manufacturing units spanning 26,000 to 50,000 square feet, Verito stands equipped to deliver engineering excellence at scale. Agitators and mixers. From massive 100 HP agitators handling 15-meter shafts to ultra-precise reactors, mixer and agitators for pharma and chemical industries, cosmetics, medical and mining industries. Flash mixers, flocculators and stirrers, mastering the flow, enabling the essential in water treatment, chemical blending, and sludge holding and mixing. Chemical dosing pumps and skids, metering pump. Engineered for precision, built to last. Whether diaphragm, plunger, or screw, every pump delivers accuracy up to plus or minus 1%. Repeatability to plus or minus 3%. Performance confirm API 675 standard. Complete chemical injection packages. Customized dosing solutions that fuel power plants, treat water systems, and support global oil and gas operations. Our energy is trusted by India's most critical institutions: ISRO, BARC, NTPC, IOCL, BHEL. Offering solutions to international clients like British Petroleum, Shell USA, Aramco, ADNOC, KOC, Babco, and more. Approved by leading consultants: Daster, STC, EIL, Wapcos, Toyos, Miyakon, PDIL, Avant-Garde, and more. Integrating into landmark projects by global giants: Reliance, L&T, IOCL, HPCL, Nayara, Adani, Tata, Wipro, and many more. With systems running across continents like European, African, American, Australian, and entire Asia, including Asian, Middle East, and beyond. Verito powers operations in over 30+ countries. Our technology speaks a universal language: precision, performance, progress. At Verito, engineering is not just what we do.
दुसरा उपांत्य फेरीचा सामना मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व 3. हॉटेल साई प्रसादम विरुद्ध सातपुडा ॲग्रो. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर यायचंय. श्री एंटरप्राइजेस धुळे यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. दीपराज पाटीलने खातं उघडलेलं आहे आणि हा सामना जर जिंकायचा असेल श्री एंटरप्राइजेस धुळे संघाला तर दीपराजचं शेवटपर्यंत उभं राहणं गरजेचं. सचिन पाटील स्ट्राईकला सामना करतील ॲडव्होकेट रुपेश यांचा. शॉट ऑफ लेंथ चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने मोठा फटका. यावेळेस सचिनच्या बॅटमधून घाळाघाती षटकार आलेला आहे आणि या षटकाराने सचिन आपलं खातं उघडतायत. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. यावेळेस फटका फसलाय. शशिकांत पाटील चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. तरुण खेळाडूंना सुद्धा लाजवेल असा झेल शशीने टिपलेला आहे आणि आपल्या टीकाकारांची बोलती त्याने बंद केलेली आहे. 7 धावा 1 गडी बाद. सचिन कॉट, शशी बोल्ड, रुपेश आणि आपल्यासोबत उपस्थित आहेत मुंबई पोलीस. आपल्यासोबत उपस्थित आहेत मुंबई पोलीस. जागृती ताई शिंदे, जागृती साळुंखे आणि रिद्धी शिंदे ह्या मुंबई पोलीस मध्ये सेवा देतात आणि त्यांच्या समवेत आहेत राणी बट्टा. तर त्यांचं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी तिसऱ्या पंचांनी फलंदाजाला नाबाद घोषित केलेलं आहे कारण की ज्यावेळी झेल टिपलेला आहे बॉल खाली लागलेला आहे असं तिसऱ्या पंचांचं म्हणणं आहे. कन्क्लुजिव्ह तर या ठिकाणी जे दिसलेलं आहे स्क्रीनवर चला फलंदाज सुरक्षित परंतु अतिशय उत्कृष्ट एफर्ट होता शशिकांत. चांगला एफर्ट होता शशिकांत पाटीलचा. यावेळेस वाईडचा इशारा आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत. स्टायलिश मॅन फ्रॉम नाशिक पंच मयूर सोरोणे सर, योगेश भाकरे सर स्क्वेअर लेग पंच. 9 धावा. फटका फसलाय. चेंडू हवेत परंतु भाग्यशाली हर्षल या चेंडूला अडवत आहेत. तर या ठिकाणी टॉस होताना दिसतोय. हॉटेल साई प्रसादम विरुद्ध सातपुडा ॲग्रोच्या दरम्यान सामना होणार आहे. त्या सामन्याची नाणेफेक या ठिकाणी होते. आयोजन समितीचे स्वप्नील पाटील या ठिकाणी नाणेफेक करताना आणि या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. चला मैदानाकडे वळूया. शॉट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलेला आहे. डीप स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. उत्तुंग षटकार. पहिलं षटक संपलेलं आहे. चांगली सुरुवात. 15 धावा बिनबाद. दीपराज 7 तर सचिन 7.
24 चेंडूत 60 ची आवश्यकता, 15 ची सरासरी आवश्यक. यावेळेस मात्र चांगला चेंडू. ओ संग्राम सिंग यांचं चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मात्र मिळालेली नाही, थोडीशी फंबलिंग झालेली आहे आणि संग्राम सिंग आपल्या संघासाठी संकट मोचन म्हणून सिद्ध झालेले आहेत. संग्राम सिंग निंबाळकर नावातच दम आहे. यावेळेस फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. शशिकांत पाटील लॉंग ऑफला या चेंडूला अडवत आहेत. एक धाव मिळते सचिन यांना. दीपराज स्ट्राईकला. 16 धावा हेमंत पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. इनसाइड एज चांगलं यष्टीरक्षण. हर्षल सुभाष पाटील आज फलंदाजीमध्ये चांगलीच त्यांची बॅट तळपलेली होती. यावेळेस संपर्क चांगला. चेंडूने घेतली भरारी. चेंडू जातोय सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. यावेळेस दिशाहीन चेंडू आणि पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल बघायला मिळतोय. ओ हो घाणाघाती काउंटर अटॅक सुरू केलेला आहे. दीपराज पाटील या स्पर्धेतला एकमात्र शतकवीर. जर श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर दीपराजचं विकेटवर टिकून राहणं फार महत्वाचं आहे. आणि मराठा प्रीमियर लीगच्या या तिसऱ्या पर्वात चोपड्यामध्ये जर सबसे कातिल असं म्हणायचं म्हटलं तर सबसे कातिल दीपराज पाटील. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन चेंडू. यावेळेस मात्र फटका फसलेला आहे. झेल सुटलेला आहे. मनोहरच्या हातून झेल घेतलेला आहे. माझ्या मते बॉल सुटलेला आढळला. या ठिकाणावर दिसलेलं नव्हतं क्लिअर. चांगला झेल आणि दीपराज पाटील यांना परतावं लागेल. दीपराज पाटील कॉट मनोहर बोल्ड हेमंत. या स्पर्धेत सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज ठरलेला आहे दीपराज पाटील. 200 धावा त्याच्या कंप्लीट झालेल्या आहेत. 2 षटकांची समाप्ती 29 धावा, 1 गडी बाद, 18 चेंडू, 46 ची आवश्यकता. हर्षल सुभाष पाटिल, हर्षल आए और हर्षल छाए, 3 वेळेस चेंडू हातातून टॉस झालेला होता, परंतु लक्ष विचलित होऊ दिलेलं नाही. आपली एकाग्रता नीट ठेवलेली आहे आणि झेल टिपलेला आहे. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. तिसऱ्या प्रयत्नात चेंडू हातात आणि हर्षल पाटील यांनी पहिल्या चेंडूवर गडी बाद केलेला आहे. आता मात्र श्री एंटरप्राइजेस धुळे संघ संकटात.
हर्षल. हर्षल यांचा सामना करतील सौरभ. ओव्हरपिच चेंडू आणि चेंडू सरळ हातात. मनोहर यांनी झेल टिपलेला आहे. बघा याला म्हणतात कर्णधाराची चतुराई. हर्षल यांनी दीपराजचा कॅच पकडला होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, परंतु ज्यावेळेस हर्षल गोलंदाजीला आले, स्वतः कर्णधार आहेत, त्यांनी स्क्वेअर लेगवरून त्यांना लॉंग ऑनला आणलं, वाईड लॉंग ऑनला उभं केलं बाउंड्री लाईनच्या जवळ आणि पुढच्या चेंडूवर फलंदाजाला ट्रॅप केलेलं आहे. तर ज्याप्रमाणे जाळ्यात मासा अडकतो त्याप्रमाणे फलंदाज हर्षलच्या जाळ्यात अडकलेला आहे. हर्षलचा पुढचा चेंडू हॅट्रिक बॉल. यावेळेस पॉइंट, धावबादची संधी आणि खराब थ्रो. तीस धावा 3 गडी बाद. तिसरा षटक सुरू आहे. चतुराईने गोलंदाजी करतायत. डॉट बॉल. यावेळेस ओव्हर हॅट्रिक घेण्यात यशस्वी ठरलेले आहेत. चौथा फलंदाज तंबूत परततोय. बघा मित्रांनो, यालाच म्हणतात क्रिकेटची अनिश्चितता. क्रिकेट बद्दल असं म्हणतात, क्रिकेटचे जाणकार जे आहेत ते असं म्हणतात की क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर सारे प्रिडिक्शन फेल है. या ठिकाणी हा जो संघ आहे पीरन्नाटू पाटील फाउंडेशनचा, दरम्यान आपण समीकरणाकडे वळूया. 12 चेंडू 45ची आवश्यकता. पीरन्नाटू फाउंडेशनचा संघ टॉप 8 मध्ये क्वालिफाय होतो की नाही अशी एक परिस्थिती निर्माण झालेली होती, परंतु ते बाद फेरीत दाखल झाले. पहिला सामना त्यांनी क्लोज होता, परंतु संग्रामसिंग निंबाळकर यांच्या धारधार गोलंदाजीच्या बळावर त्यांनी तो जिंकलेला होता आणि त्यानंतर मात्र त्यांनी चांगली मुसंडी मारत आता फायनलमध्ये प्रवेश मिळवलेला आहे. आज भैया मिस्त्रीने सुद्धा छोटी का होईना चांगली इनिंग खेळलेली आहे. एक चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न केलेला होता आणि आपली चपळाई दाखवत आपल्या टीकाकारांची तोंड सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केलेला होता. तर संग्रामसिंग निंबाळकर हे माझ्या मते फलटणचे निंबाळकर असावेत, आहेत. बॅटची कड. अमोल पाटील गोलंदाजी करतायत. 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू निर्धाव. अक्रॉस द लाईन मिड विकेटच्या दिशेने ॲडव्होकेट रुपेश. 1 धाव. चला आता एकेरी दुहेरी धावेने काम होणार नाहीये. अक्रॉस द लाईन, संपर्क किती चांगला आहे. चेंडू हवेत आणि रुपेशने झेल टिपलेला आहे. अगोदर सुटलेला होता. ज्ञानेश्वर कोळी जळगावचे स्टार खेळाडू, कोळी प्रीमियर लीग. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. तर ज्ञानेश्वर कोळी आपलं मनपूर्वक स्वागत. ओहो, या ठिकाणी बोट
आकाशाकडे फलंदाज तंबूकडे. तर रुपेश पाटील यांनी जो मागचा झेल टिपलेला होता दुसऱ्या प्रयत्नात का होईना टिपला होता, त्यामुळे त्यांना नंदकुमार देशमुख अर्थात नंदू सर यांच्याकडून 500 रुपयाचं रोख पारितोषिक. हो, या ठिकाणी चला 4 षटकांची समाप्ती, 32 धावा, 6 गडी बाद आणि आता येणाऱ्या 6 चेंडूत 43 ची आवश्यकता. आता या सामन्याबद्दल बोलायसारखं काही उरलेलं नाहीये. आणि पुन्हा एकदा संकट मोचन. ओ हो भैया मिस्त्री यांच्याकडून अशी अपेक्षा आपण करू शकत नाही. थोडीशी घाई करताना दिसलेले. हा चेंडू रिसीव्ह करायला हवा होता, चेंडूवर जायची आवश्यकता नव्हती. बघा संग्राम आले आणि संग्राम यांनी पहिल्या चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न केलेला होता, संधी निर्माण केलेली होती. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळेस षटकार असेल. मैदानात दाखल झालेला युवा कृष्णा, डफवाला कृष्णा. ऑन साइडला कृष्णा आपलं खातं उघडतोय. ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू अडवला गेलेला आहे. 1 धाव मिळते. शेवटचा चेंडू. आणि पीरन नाटू पाटील या संघाने इतिहास रचलेला आहे. हर्षल सुभाष पाटील याला मागच्या वर्षी 4थ्या स्थानावर समाधान मानावं लागलेलं होतं, परंतु या वर्षी त्याने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवलेली आहे आणि आपल्या संघाला अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अंतिम फेरीत दाखल केलेलं आहे. वेल डन हर्षल अँड वेल डन टीम पीरन नाटू पाटील फाउंडेशन. परंतु श्री एंटरप्राइजेस धुळे या संघाने सुद्धा या संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केलेली होती. दुर्दैवाने बघा क्रिकेटमध्ये 2 संघ असतात, एक जिंकतो एक हारतो, परंतु सामना जरी जिंकलेले नसले श्री एंटरप्राइजेसचे खेळाडू दर्शकांची मनं त्यांनी नक्कीच जिंकलेली आहे. तर वेल डन टीम श्री एंटरप्राइजेस धुळे.
हर्षल सुभाष पाटील, द कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, या सामन्याचे सामनावीर.